नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पी एस कॉमर्स या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. हाऊ टू फिल HSC बोर्ड एक्झाम ऑफलाईन फॉर्म 2027. 12वी परीक्षेचा ऑफलाईन फॉर्म कसा भरावा? फेब्रुवारी-मार्च परीक्षा 2027. HSC बोर्ड पुणे 12वी परीक्षेचा फॉर्म कसा भरावा? फेब्रुवारी-मार्च 2027. तर याबद्दलची सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ज्यांनी माझा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेला नाही, PS कॉमर्स या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी लाईक बटनावर क्लिक करा. त्यानंतर रेड कलरमधील सबस्क्राईब शब्दावर क्लिक करा. त्याच्या समोरील बेलच्या चित्रावर क्लिक करून ऑल या पर्यायावरती क्लिक करा. त्यामुळे आपल्याला माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर येण्यास सुरुवात होईल. चला तर मग आपल्या मुख्य व्हिडिओकडे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा आवेदनपत्र नमुना म्हणजेच आपण 12वी परीक्षेसाठी फॉर्म त्यालाच आपण आवेदनपत्र या ठिकाणी म्हटलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला माहिती भरायची आहे, ते काय भरायची ते पण आपण सविस्तरपणे पाहूया. एक ए मध्ये दिलेला आहे इंडेक्स नंबर. तो हा जो नंबर आहे 7 अंकी इंडेक्स नंबर असतो. तुम्ही ज्या कॉलेजमध्ये शिकत आहात त्या कॉलेजचा नंबर या ठिकाणी लिहायचा असतो. तर तुम्ही जो नाही लिहिला तरी चालेल. त्यानंतर तुमच्याच कॉलेजचाच म्हणजेच ज्युनियर कॉलेजचा युडायज नंबर असेल, हा 11 अंकी असतो. हा नंबर या ठिकाणी लिहायचा आहे. तुम्हाला माहिती असेल, तुमच्या आय कार्डवरती असेल तुम्ही लिहा, किंवा तुमचं कॉलेज सुद्धा फॉर्म भरताना हा नंबर लिहील, कारण सगळ्यांचा हा नंबर सारखाच असतो. त्यानंतर आहे 1C. 1C मध्ये युडायस आणि पेन आयडी म्हणजे तुमचा विद्यार्थ्याचा हा पेन आयडी असतो, म्हणजे विद्यार्थी ओळख क्रमांक. तर हा सुद्धा 11 अंकीचा असतो. हा 11 अंकी नंबर या ठिकाणी तुम्हाला जर तुमच्या आय कार्डवरती असेल तर तुम्ही लिहू शकता, किंवा तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये ऑफिसमध्ये विचारून लिहू शकता, किंवा तुम्ही नाही लिहिला तरी चालेल, ऑफिस हे सगळं लिहून घेईल. त्यानंतर स्टुडंट अपार आयडी, त्यालाच आपण हा 12 अंकी अपार आयडी असतो. हाही तुमच्या ओळखपत्रावर असू शकतो, तर तुम्ही लिहा. नसेल तर तुमचं कॉलेज हा नंबर लिहू शकतं, किंवा तुम्हाला ते वर्गामध्ये येऊन सांगतील की हा 12 अंकी नंबर आहे, तुम्ही लिहून घ्या. त्यानंतर आहे 2 नंबरचा पॉईंट, ॲप्लिकेशन सिरियल नंबर, आवेदन अनुक्रमांक. हा नंबर तुम्ही काही लिहू नका. तुमचं कॉलेज जो क्रमांक, जेवढे विद्यार्थी असतील तेवढे क्रमांक या ठिकाणी येतील. तिसरा आहे सेंटर नंबर, केंद्र क्रमांक. आता तुम्ही ज्या ठिकाणी परीक्षेला जाणार आहात त्या ठिकाणचे जे सेंटर नंबर आहे तुमच्या जवळचे, हे तुम्हाला तुमच्या ऑफिसला माहिती असतील किंवा तुमच्या टीचर्सला माहिती असेल, तर ते तुम्हाला सांगतील त्याप्रमाणे तुम्ही इथे लिहायचा आहे. 4 किंवा 5 अंकी हा नंबर असू शकतो. ते तुम्हाला सांगतील. हे वरचे सगळे जे नंबर आहेत ते तुम्हाला सांगितले जातील वर्गामध्ये, आणि त्याप्रमाणे तुम्ही लिहायचे. आणि जरी तुम्हाला नाही सांगितले तर तुम्ही काहीच लिहायचं नाही, तुमचं कॉलेज लिहून घेईल. त्यानंतर मात्र आहे कॅन्डिडेट नेम, विद्यार्थ्याचे नाव. इथे तुम्हाला तुमचं नाव त्या ठिकाणी लिहायचं आहे. तर तुमचं 10वीचं जे मार्कशीट आहे किंवा आधार कार्ड आहे त्याच्यावर जे नाव आहे, जे स्पेलिंग आहे ते स्पेलिंग तुम्ही या ठिकाणी लिहायचं आहे. त्याच्यानंतर इथं फक्त तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम लिहायचं आहे. वडिलांचं नाव, आडनाव हे 4B मध्ये आहे. बघा इथे खाली आले मिडल फादर्स नेम, वडिलांचे नाव. तुमच्या वडिलांचे नाव या ठिकाणी लिहायचं आहे. फक्त नावच विचारलेलं आहे, पूर्ण नाव लिहायचं नाहीये. त्याचं जे स्पेलिंग मागील 10वीच्या मार्कशीटवर किंवा सर्टिफिकेटवर जे आहे तेच तुम्ही घ्यायचं आहे. त्यानंतर आहे लास्ट नेम, म्हणजे तुमचं आडनाव किंवा सरनेम म्हणतो आपण, ते या ठिकाणी लिहायचे. स्पेलिंग मिस्टेक करू नका. योग्य जे स्पेलिंग आहे तेच आपलं लिहा, कारण तेच आपल्या 12वीच्या मार्कशीटवर आणि 12वीच्या सर्टिफिकेटवर येणार आहे. त्यानंतर रेसिडेन्शियल ॲड्रेस, म्हणजे तुमचा सध्याचा पत्ता, तुमच्या आधार कार्डवर जो पत्ता आहे तो लिहा, किंवा त्याहीपेक्षा तुम्ही वेगळ्या ठिकाणी राहत असाल तर तो पत्ता तुम्ही त्या लिहायचा आहे. त्यानंतर तुमचा जो पोस्टाचा जो पिन कोड आहे, 6 अंकी हा पिन कोड असतो, तर 6 डिजिट त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहे. त्यानंतर इकडे बघा कॅन्डिडेट फोटो म्हटलंय, विद्यार्थ्याचे छायाचित्र. तर तुम्ही तुमचा लेटेस्ट फोटो काढा किंवा एक फ्रेश फोटो काढा, कारण आता नवीन पद्धतीमध्ये मार्कशीट आणि सर्टिफिकेट दोन्हीवरती तुमचे फोटो येत आहेत. त्यामुळे तुम्ही यावर्षी एकदम छान व्हाईट बॅकग्राऊंड असलेला फोटो काढा. त्यांनी सांगितलेलं आहे व्हाईट बॅकग्राऊंड असलेला फोटो आवश्यक आहे, कारण तुम्हाला स्पष्ट तुमचा चेहरा या ठिकाणी दिसेल. तर यावर्षी सर्वांनी फ्रेश फोटो काढा. जुने मागच्या वर्षाचे 9वी पर्यंतचे फोटो वापरू नका, किंवा 11वी पर्यंतचे सुद्धा फोटो वापरू नका. 12वी साठी फ्रेश फोटो काढा, व्हाईट बॅकग्राऊंड घ्या, आणि तो फोटो इथे 2-3 प्रतीमध्ये तुम्ही तयार करून एक याला चिटकवायचा आहे, एक कॉलेजला, किंवा 1 किंवा 2 अजून लागतील त्यांच्याकडे सबमिट करायचे. त्यानंतर इथे तुम्हाला साइन शब्द दिलेला बघा. आता हा फॉर्म भरताना ही एक साइन आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचंच कॉलेज हॉल तिकीट किंवा रिसीट देईल. त्यानंतर त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला एक सही करायची आहे. म्हणजे आता ही सही आणि ती सही दोन्ही कशा पाहिजे? सारख्याच पाहिजे. त्यानंतर तुम्ही जेव्हा प्रत्येक पेपरला जाल त्या पेपरच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला तुमचा सुपरवायझर काय करेल, एक शीट देईल, त्याच्यावरती पण तुम्हाला सही करायची असते. तर ती सुद्धा सही या सही सारखीच आली पाहिजे. म्हणजे तुम्हाला, म्हणजे आता फॉर्म भरतानाची सही, नंतर हॉल तिकीट किंवा रिसीट मिळाल्यानंतरची सही,
आणि प्रत्येक पेपरला जेव्हा तुम्ही बसाल, प्रेझेंट असाल, त्यावेळेस तुम्हाला एक सही करावी लागेल प्रेझेंटी असल्याची. तर ह्या तिन्ही सह्या सारख्याच असल्या पाहिजेत. त्यानंतर आपण पाहूया आता 6 नंबरचा पॉइंट, मोबाईल क्रमांक. तर तुम्ही तुमचा किंवा तुमच्या वडिलांचा, आईचा नंबर या ठिकाणी देऊ शकता. जो नंबर चालू राहणार आहे, बंद होणार नाही असाच मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी लिहायचा आहे. 10 अंकी मोबाईल नंबर आहे. सर्वांनी 10 अंकी मोबाईल नंबर लिहा. तर भारताचा कोड जो 91 आहे तो नाही लिहिला तरी चालेल. त्यानंतर आहे 7 नंबर पॉइंट, डेट ऑफ बर्थ, जन्मतारीख. तुमची जन्मतारीख या ठिकाणी लिहायची आहे. तुमची जन्मतारीख डी म्हणजे डेट जी आहे 2 अंकी ती लिहा अगोदर. त्यानंतर महिना, तुमचा 1 ते 12 महिन्यापैकी कोणता महिना आहे तो या ठिकाणी लिहा आणि वर्ष तुमचं किती आहे जन्माचं ते या ठिकाणी 4 अंकामध्ये तुम्हाला लिहायचं. मी उदाहरण एक लिहून दाखवलंय की 15 ऑगस्ट 1910 अशी एक जन्मतारीख आहे असं मी गृहीत धरले. तर बघा डी मध्ये 1 आणि 5, एम मध्ये 0 आणि 8, ऑगस्टचा महिना 8 नंबर आहे म्हणून, आणि वर्ष आहे 1910. तर 1910 असं या ठिकाणी डेट तुम्हाला तुमच्या फॉर्मवरती टाकायची आहे. हे फॉर्म तुम्हाला तुमचं कॉलेज देणार आहे. त्या फॉर्मवर तुम्ही हे सर्व भरायचं आहे. त्यानंतर आधार क्रमांक. आता आधार क्रमांक तुमचा जो 12 अंकी आधार क्रमांक आहे तो या ठिकाणी लिहायचा आहे. व्यवस्थित पाहून लिहा, चुकीचा अंक लिहू नका. 4-4 चे आपले ग्रुप केलेले आहेत. तेच ग्रुप याप्रमाणे या ठिकाणी लिहायचे आहेत. इथे आधार क्रमांक लिहिताना तुम्ही तुमचं आधार कार्ड तुम्ही काय करा, घेऊन जायचं आहे बरोबर. म्हणजे तुम्हाला 4 अंकी रोल नंबर त्या ठिकाणी सहजतेने काय करता येईल, लिहिता येईल. त्यानंतर 9 नंबरची पहा, स्ट्रीम किंवा शाखा किंवा आपण त्याला ब्रँच असं म्हणतो. तुमचं सायन्स, आर्ट, कॉमर्स, HSC, व्होकेशनल, टेक्नॉलॉजी सायन्स यापैकी काय आहे? तर इथे क्रमांक दिलेले आहेत 1, 2, 3, 4, 5. तर तुम्हाला जो क्रमांक आहे, समजा तुमचा कॉमर्स असेल, कॉमर्सचा नंबर 3 आहे म्हणून इथं 3 अंक लिहायचा आहे. तुमचा जो नंबर असेल तो नंबर या ठिकाणी या चौकटीमध्ये लिहायचा आहे. नाव लिहायचं नाही, फक्त नंबर लिहायचा आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर आहे 10 नंबर पॉइंट, जेंडर किंवा लिंग. तुम्ही मेल म्हणजे जर बॉय असाल तर इथे 1 नंबर लिहा. गर्ल्स असाल, फिमेल असाल तर इथे 2 नंबर लिहा आणि 3 नंबर आहे ट्रान्सजेंडरसाठी. ठीक आहे. 11 नंबर पॉइंट पहा, मायनॉरिटी रिलिजन, अल्पसंख्याक. तर इथे पहिल्यांदा आहे 0, हिंदू अँड अदर नॉन मायनॉरिटी. म्हणजे जे हिंदू किंवा ओपन आहात किंवा नॉन मायनॉरिटी आहात त्यांच्यासाठी 0 नंबर लिहायचा आहे. मुस्लिम असेल तर 1 नंबर, 2 नंबर ख्रिश्चनसाठी आहे, 3 बुद्धिस्ट, 4 शीख, 5 नंबर पारशींसाठी आहे, 6 नंबर जैनसाठी आणि 7 नंबर ज्यूसाठी आहे. तर तुम्ही ज्या धर्माचे आहात त्या धर्माचा क्रमांक या ठिकाणी लिहायचा आहे. आता समजा तर हिंदू किंवा नॉन मायनॉरिटी आहे तर इथं 0 नंबर आहे, तो मी इथे या ठिकाणी 0 त्यामुळे लिहिलेला आहे. तर तुमचा जो असेल त्या ठिकाणी तुम्ही लिहायचा आहे. त्यानंतर 12 नंबर आहे कॅटेगरी किंवा प्रवर्ग. तुमची आता या ठिकाणी कास्ट कोणती आहे, तर ह्या कास्टचं इथे नाव या ठिकाणी दिलेलं आहे. तर त्याचाही नंबर आपल्याला लिहायचा आहे. 1 पासून 01 पासून तर 11 पर्यंत आहेत. तर यापैकी तुमचा कोणता नंबर आहे तो त्या ठिकाणी लिहायचा. समजा तर तुमचं SC असेल तर तुम्ही इथे 01 लिहायचंय किंवा आता 11 नंबर आहे शेवटचा EWS. तर 11 नंबर असेल तर इथे पहिल्या चौकटीत 1 येईल आणि दुसऱ्या चौकटीत 1 येईल. अशा प्रकारे 11 नंबर तुम्ही लिहायचा आहे. नाव कुठंच लिहायचं नाही, फक्त नंबर टाकायचे. त्यानंतर 13 नंबर आहे दिव्यांग व्यक्तींसाठी किंवा दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी. तर इथे 00 आहे. तर नो हँडिकॅप इथं तुम्ही 00 लिहून टाकायचं आहे. जर तुम्ही हँडिकॅप नसाल तर. आणि जर तुम्ही हँडिकॅप असाल तर 01 ते 22 हे दिव्यांगाचे प्रकार आहेत. तर जो विद्यार्थी दिव्यांग असेल त्याच्याकडे सर्टिफिकेट असेल, त्या सर्टिफिकेटवरती 01 ते 22 यापैकी कुठला तरी एक नंबर दिलेला असेल. तो नंबर त्या विद्यार्थ्याने या ठिकाणी लिहायचा आहे. आलं लक्षात? समजा तुमचा 11 नंबर आहे तुमच्या दिव्यांग सर्टिफिकेटवरती, तर तुम्ही इथे 11 नंबर लिहायचा आहे. आणि जर तुम्ही नॉर्मल स्टुडंट आहे, कुठल्याही प्रकारचं दिव्यांग नाहीये, तुम्ही हँडिकॅप नाहीत, तर तुम्ही इथे 00 2 वेळा लिहायचं आहे. त्यानंतर आता 14 नंबर पहा. आता मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन किंवा माध्यम, सूचनांचे माध्यम कोणतं आहे? मग तुमचं इंग्लिश आहे, मराठी आहे, गुजराती, कन्नड 4, उर्दू, सिंधी, देवनागरी आणि हिंदी. तर समजा तुमचं जर इंग्लिश माध्यम असेल तर तुम्ही इथं 1 लिहा. समजा तुमचं मराठी माध्यम असेल तर तुम्ही 2 लिहा. हिंदी माध्यम असेल तर इथे तुम्ही 8 लिहा. म्हणजे जे तुमचं माध्यम आहे, गुजराती असेल तर 3 लिहायचं आहे चौकटीमध्ये. फक्त या मीडियमचा तुम्हाला नंबर लिहायचा आहे. तुमचं जे मीडियम आहे ते. ठीक आहे? म्हणजे तुम्ही आता इंग्लिश मीडियममधून जर करत असाल तर तुम्हाला 1 लिहावं लागेल. परंतु काही सायन्स स्टुडंट आहे तर ते मराठी मीडियमचं स्कूल कॉलेज असतं. इंग्लिशमध्ये सर्व सब्जेक्ट आहेत. तरी पण मग तुम्ही इथं मराठी मीडियम असल्यामुळं इथं 2 नंबर लिहायचा आहे. आले लक्षात सर्वांच्या? आणि जी इंग्लिश मीडियमचंच कॉलेज आहे पूर्णपणे तर त्यांनी 1 नंबर लिहायचा आहे. त्यानंतर आता 15 नंबर पाहता टाइप ऑफ कॅन्डिडेट, विद्यार्थ्याचा प्रकार. आता तुम्ही सर्व विद्यार्थी फ्रेश आहात समजा. सर्वात जास्त फॉर्म भरणारे विद्यार्थी यावर्षी कसे असतील? फ्रेश असतील. तर त्यांनी काय करायचं इथे 1 लिहायचा आहे. आणि जो विद्यार्थ्यांनी यापूर्वी परीक्षा दिलेली आहे, सिंपल तो विद्यार्थी रिपीटर असतो, त्याने या ठिकाणी 2 लिहायचं आहे. त्याला परत फॉर्म भरायचा आहे कारण. ओके? म्हणजे ज्यांनी परीक्षा दिली नाही त्यांच्यासाठी 1, ज्यांनी 1 किंवा 1 पेक्षा जास्त परीक्षा दिलेल्या आहेत त्यांच्यासाठी 2 नंबर या चौकटीत लिहायचं आहे.
त्यानंतर बी पहा, आता बी मध्ये काय सांगितलं रेग्युलर, तर सर्व जे फ्रेश विद्यार्थी ज्यांनी 1 लिहिला त्यांनी सगळ्यांनी रेग्युलर लिहायचं आणि जे रिपीटर विद्यार्थी आहेत त्यांनी सगळ्यांनी 2 लिहायचं आहे आणि हे 3 नंबर 4 नंबर हे तुमच्या विशेष नंबर आहेत, ते काही गरज नाही त्याची. ठीक आहे. सी आता इथे एक्झामटेड सुटीसहित, नॉन एक्झामटेड सुटीरहित. तर इथे आपण एक सुद्धा परीक्षा दिलेली नाही तर तुम्ही 2 नंबर लिहा नॉन एक्झामटेड, की आम्ही परीक्षा दिली नाही. पण ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलीत तर त्यांनी एक्झामटेड म्हणून लिहायचं आहे, कारण त्यांनी एक परीक्षा दिलेली आहे. मग इथे 1 लिहायचं आहे त्यांनी. म्हणजे फ्रेश विद्यार्थ्यांनी इथं 2 लिहा आणि रिपीटर विद्यार्थ्यांनी इथे 1 लिहायचं आहे. डी मध्ये पहा, आता डी मध्ये तुम्ही कोणत्या प्रकारामध्ये येतात बघा. ॲग्रिकल्चर, बायोफॉक्युलर, आय-टी, माहिती, सर्वसाधारण, होम सायन्स, गृहशास्त्र. तर डी मध्ये तुम्ही कोणत्या याच्यामध्ये प्रकारामध्ये येतात? डी पैकी 1, 2, 3, 4, 5 दिलेले आहेत आपल्याला प्रकार. तर इथे आपण साधारणपणे जनरलमध्ये येतो, कारण सर्वसाधारणपणे आपण स्पेशल ज्यांनी ॲग्रिकल्चर घेतलेलं आहे तर ते ॲग्रिकल्चर म्हणजे 1 नंबर टाकतील. बायोफोकल घेतलाय द्विलक्ष अभ्यासक्रम घेतल्याने 2 टाकतील. आय-टी घेऊन केले असेल ते 3 टाकतील. पण ज्यांनी ॲग्री नाही, द्विलक्षी नाही, माहिती तंत्रज्ञान नाही, होम सायन्स नाही, या सर्व विद्यार्थ्यांनी 4 लिहायचं आहे. 4 नंबर टाकणारे जास्त विद्यार्थी असणार आहेत. आणि ज्यांनी हे घेतलेलं आहे, होम सायन्स घेतलंय, तर त्यांनी आय-टी घेतलेला आहे, नाही का? तर त्यांनी त्या क्रमांक त्या ठिकाणी या पुढच्या चौकटीत लिहायचा आहे. त्यानंतर आहे ई, वेदर फॉरेनर, म्हणजे तुम्ही परदेशी आहे का? तर आपण जवळजवळ सर्वजण नाहीच आहे. सर्वांनी 2 नंबर लिहा आणि जर कुणी असेल तर त्यांनी इथे 1 नंबर लिहायचा आहे. तर शक्यतो जवळजवळ 99.99 विद्यार्थी हे 2 नंबरमध्ये असतील. त्यानंतर आता पहा 16 नंबर पॉइंट आहे आपल्याकडे. सब्जेक्ट डिटेल्स, विषयांचा तपशील, सब्जेक्ट विषय, विषयाचे नाव, कोड म्हणजे त्या विषयाचा सांकेतांक. त्यानंतरचा पॉइंट आहे लँग्वेज ऑफ आन्सर, उत्तर लेखनाच्या भाषेचा कोड कोणता आहे तो. तर अशा प्रकारची इथं आपल्याला माहिती. आता सगळ्यांना इंग्लिश हा विषय हा कंपल्सरी असल्यामुळे त्यांनी अगोदर छापून फॉर्ममध्ये दिलेला आहे. त्याचा सांकेतांक जो आहे किंवा कोड आहे हा 01 आहे. तर इथं 01 त्यांनी लिहिलेला आहे, 01 लिहिलेला आहे. तर लँग्वेज ऑफ आन्सर मध्ये सुद्धा इंग्लिश हा आपण इंग्लिशमध्येच लिहितो, म्हणून इथे सुद्धा 01 तुम्ही या ठिकाणी लिहायचं आहे. माझा जो ॲरो दिसतोय ना तो त्या ठिकाणी 01 लिहायचं आहे. त्यानंतर आता ऑप्शनल सब्जेक्ट, ऐच्छिक जे विषय म्हणजे तुमचे आता राहिले किती इंग्लिश गेला तर 5 सब्जेक्ट राहिले. तर ते 5 सब्जेक्टची नावं तुम्ही क्रमाक्रमाने लिहायची, की ज्यांचे सब्जेक्ट कोड हे क्रमाने आधी बघून घ्यायचे कोणते आहेत. तर इथे समजा तुमचं अर्थशास्त्र असेल तर अर्थशास्त्राचा इथे सांकेतांक कोड दिलेला आहे 49, बरोबर. अकाउंट असेल तर त्याचा आहे 50, ओसी असेल तर 51, एसपी असेल तर 52. अशा प्रकारे हे कोड आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. आणि तुम्ही आता इंग्लिश हे इंग्लिशमध्ये लिहिणारे म्हणून 01 लिहायचं पुढे. इथे उत्तर लेखनाच्या भाषेचा कोड पण 01 लिहा. पण बाकीचे जे विषय जर तुम्ही इंग्लिशमध्ये लिहिणार असाल तर इथे तुम्ही जे उत्तर लेखनाची भाषा आहे त्याच्यात सुद्धा 01 लिहायचं आहे. म्हणजे विद्यार्थी हे विषय सगळे बाकीचे मराठीतून देणार असतील तर त्यांनी 02 या ठिकाणी लिहायचं आहे. म्हणजे 02 आपल्याला त्या ठिकाणी इथे उत्तर लेखनाच्या भाषेचा कोड हा त्यांचा 2 असेल. आल्या लक्षात? 2 हा मराठीसाठी आहे. तुम्ही गुजराती असाल तर गुजराती भाषेचा कोड टाका, हिंदी असेल तर हिंदीचा टाका. तर ह्या विषयीचा एक सेपरेट व्हिडिओ, सब्जेक्ट कोड आणि उत्तर लेखनाच्या भाषेचा एक सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला पाठवणार आहे यानंतरच्या व्हिडिओमध्ये. तर अशा प्रकारे तुम्ही सब्जेक्टची नावं लिहा आणि त्यांचे सब्जेक्ट कोड लिहा आणि ती सब्जेक्ट तुम्ही कोणत्या भाषेतून पेपर लिहिणार आहात. इंग्लिशमध्ये लिहिणार असाल तर 01 आणि मराठीत लिहिणार असाल तर 02 किंवा गुजराती, उर्दू काय असेल तर त्याप्रमाणे तुम्ही कोड लिहायचे आहे. आता हा यानंतरचा इकडच्या बाजूचा जो चौकोन आहे हा रिपीटर विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यांनी किती परीक्षा दिल्या त्या प्रत्येक परीक्षेची यांना माहिती लिहायची आहे. कोणत्या परीक्षेत दिला, कोणतं वर्ष आणि त्या वर्षी त्याला मिळालेले गुण. हे प्रत्येक त्या विद्यार्थ्याने हे सगळे हा फॉर्म भरताना करायचं. हे रिपीटरसाठी आहे. ठीक आहे. चला आपण पुढे जाऊया थोडंसं. बघा इथे तुम्हाला 2, 3, 4, 5, 6 आणि 7 इथे तुम्हाला सब्जेक्ट लिहिण्यासाठी जागा आहे. तुमचे 5 सब्जेक्टची नावं तुम्हाला लिहायची आहे. त्याचे सब्जेक्टचे कोड लिहायचे आहेत आणि उत्तर लेखनाच्या भाषेचा पण कोड लिहायचा आहे. आता 8 नंबर आणि 9 नंबर हे फिक्स आहेत. सर्वांसाठी कंपल्सरी सब्जेक्ट आहे. त्यामुळे त्यांनी अगोदरच लिहून दिले. त्याचा कोड पण लिहून दिलाय. आता मात्र तुम्हाला उत्तर लेखनाची भाषा मात्र कोड लिहावा लागेल. जर तुम्हाला फिजिकल एज्युकेशन किंवा शारीरिक शिक्षण मराठीत लिहायचं असेल तर किती लिहिणार? 02. ओके. 02 लिहायचं आहे. त्याच्यानंतर एन्व्हायर्नमेंट सुद्धा मराठी लिहिणार असेल तर 02 आणि हेच पेपर शारीरिक म्हणजे फिजिकल एज्युकेशन, एन्व्हायर्नमेंट एज्युकेशन हे तुम्ही इंग्लिशमध्ये लिहिणार असाल तर इथं 01 लिहायचं आहे. आता चला आपण पुढे जाऊया. बघा 17 नंबर दिले टोटल नंबर ऑफ एक्झाम्पशन क्लेम, सूट असलेले एकूण विषय. म्हणजे तुम्ही किती विषयात आतापर्यंत पास झालेले आहात तर ते विषयाची संख्या या ठिकाणी लिहायची. म्हणजे हा रिपीटरसाठी आहे. तुम्ही रेग्युलर किंवा रिफ्रेश विद्यार्थ्यांसाठी नाहीये. तुम्ही काहीच लिहू नका. तुम्ही कोरं सोडून द्या. त्यानंतर नोंदणी क्रमांक हा सुद्धा खाजगी विद्यार्थी म्हणजे रिपीटरसाठीच आहे. तर रिपीटर त्याने तो नोंदणी क्रमांक तो कधीचं मिळाला ते वर्ष या ठिकाणी त्याने लिहायचं आहे. 19 नंबर पहा आता. एक प्रिव्हियस एक्झाम पासिंग म्हणजे मागील वर्षी तुम्ही कोणती परीक्षा पास झाली तर 11वीची आणि 10वीची. तर 10वीला तुम्ही परीक्षा जी दिली त्याचा तुम्ही इथे
बैठक क्रमांक, सीट नंबर, तुम्ही तर आता तुमचं मार्कशीट जे आहे त्याच्यावर तो हा नंबर तुमचा असणार आहे. त्यामुळे मार्कशीट सोबत ठेवायचं आहे. आणि कोणत्या महिन्यात तुम्ही पास झालेत, मार्च का जुलै, तर इथे हे गोल दिले त्याला डार्क करा, सर्कल डार्क करायचं आहे, वर्ष लिहायचं आहे आणि तुम्ही कोणत्या बोर्डाकडून पास झालेले आहात त्या बोर्डाचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. म्हणजे तुमचा पुणे बोर्ड असेल, नागपूर बोर्ड, अमरावती बोर्ड असेल तर इथे बोर्डाचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही 11वीला ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतलाय त्या 11वी कॉलेजचा तुमचा जो सीट नंबर किंवा बैठक क्रमांक असेल, म्हणजे त्याला आपण क्लासमध्ये जे रोल नंबर देतात तो नंबर या ठिकाणी सिंपल काय असेल ते 1, 2, 3, 4 किंवा काहींचा 4 अंकी नंबर सुद्धा असू शकतो. तो तुमचा जो नंबर आहे कॉलेजमध्ये तुम्हाला दिलेला 11वीचा त्या मार्कशीटवरती तुमच्या आहे. तर त्या मार्कशीट सोबत ठेवा. तर तो इथे तो रोल नंबर या ठिकाणी लिहायचा आहे. मार्चमध्ये तुम्ही पास झालेले आहात. तर मार्चला इथे हा जो गोल आहे, हा सर्कल जे आहे ते डार्क करा. त्याच्यानंतर या ठिकाणी वर्ष जे आहे तुमचं म्हणजे मागचंच वर्ष असेल, मार्च 2026 असेल आणि 10वीचं मार्च 2025 असेल. हे मार्च 2026 असेल. तर आणि तुमचं इथे खाली आता इथे बोर्डाचं नाव येईल, पण इथे तुमचं कॉलेजचं नाव येईल. आलं लक्षात? कारण तुम्ही ज्या कॉलेजमध्ये 11वी करता त्याच कॉलेजचं नाव या ठिकाणी टाकायचं किंवा तुम्ही 11वी पास ज्या कॉलेजमधून झालात, तर त्या कॉलेजचं नाव टाकायचं आहे. तुम्ही आता समजा 12वीला कॉलेज बदललं असेल, तरी सुद्धा तुम्ही 11वी ज्या कॉलेजमधून पास झालात त्याच कॉलेजचं नाव या ठिकाणी लिहा. त्यानंतर आहे 20 नंबर लास्ट एक्झाम सीट नंबर फॉर रिपीटर्स. आता हे सगळं रिपीटरसाठी आहे. त्यांनी मागे परीक्षा दिलेली आहे, त्या कोणती परीक्षा दिली जस्ट मागची, तर त्याचा वर्ष आणि त्याचा एक्झाम सीट नंबर या ठिकाणी लिहायचा आहे. त्यानंतर 21 नंबर पण काय दिलंय पहा, हे एस-एस-सी पास केलेलं आहे, उत्तीर्ण झालेला आहे. म्हणजे तुम्ही आता 10वी पास झालाय का? झालेलाच आहात, कारण तुम्ही तसे 11वी-12वीला आलेले नाही. तर इथे होय जर आहे, तर हे जे सर्कल दिलंय हे तुम्ही डार्क करायचं आहे. काहींनी टिक मार्क करायला सांगतील तुमच्या क्लासमध्ये आल्यानंतर काही टीचर्स, तर तुम्ही त्या ठिकाणी ऑफिसचे जे कर्मचारी आहेत ते पण टिक मार्क करा असं म्हणतील किंवा हे सर्कल जे आहे गोल हे डार्क करा जास्त करून सांगणार आहे. तर ठीक आहे, त्याप्रमाणे करा. 22 नंबर म्हटलेला आहे की वेदर एलिजिबिलिटी सर्टिफिकेट ही इश्यूड बाय द डिव्हिजनल बोर्ड, विभागीय मंडळाने योग्यता प्रमाणपत्र दिले आहे का? तुम्हाला मिळालेला असेल तर होय या सर्कलला डार्क करा, नो असेल तर सर्कल डार्क करा आणि सर्टिफिकेट नंबर जो आहे त्यावरती, तर येस असेल तर सर्टिफिकेट नंबर येईल, नो असेल तर सर्टिफिकेट नंबर येणार नाही. त्यानंतर 23 नंबर पॉईंट पाहता, ए रेव्हेन्यू सर्कल महसूल विभाग. आता तुम्ही ज्या बोर्डातून परीक्षा देणार आहात, समजा पुणे बोर्डातून देणार असाल तर पुणे विभाग या ठिकाणी लिहायचं किंवा एच-एस-सी बोर्ड पुणे असं त्या ठिकाणी तुम्ही लिहायचं आहे. त्यानंतर आता तुम्हाला लिहायचं आहे अकाउंट नंबर खाते क्रमांक, म्हणजे बँकेमध्ये विद्यार्थ्याचं अकाउंट असणं आवश्यक आहे. परंतु समजा असेल तर त्याने त्याचा स्वतःचा अकाउंट नंबर या ठिकाणी लिहायचा आहे. समजा जर तुमचं विद्यार्थ्याचा अकाउंट नंबर नसेल, तिथे दिलेलं आहे बघा दुसरा ऑप्शन 2 नंबर फादर वडील, वडिलांच्या अकाउंटचा नंबर या ठिकाणी लिहायचा आहे. वडिलांचाही नसेल तर आईचाही तुम्ही चालू शकतो किंवा आता काही विद्यार्थ्यांना वडील नाहीत किंवा आई नाही, दोघे पण नाही, तर त्यांनी अदर जे पेरेंट्स आहेत किंवा इतर जे पालकांकडे ते राहतात त्या पालकांचा बँक अकाउंट नंबर या ठिकाणी लिहायचा आहे. त्यानंतर जो अकाउंट नंबर लिहाल, ज्याच्या अकाउंटचा लिहाल, तर त्याच्या पासबुकवर किंवा चेकवरती IFSC कोड लिहिलेला असतो. तर तो हा जो कोड आहे त्या ठिकाणी तो 8 अंकी शक्यतो म्हणजे 4 अक्षरं आणि 4 नंबर्स शक्यतो असे IFSC कोड आहेत. परंतु तुम्ही तुमच्या बँकेचा तुमच्या पासबुकवर किंवा चेकवर कोणता IFSC कोड आहे तोच पाहून त्या ठिकाणी लिहायचा आहे. त्यानंतर आता डी मध्ये काय सांगितलंय, अकाउंट होल्डर किंवा खातेधारक. आता तुम्ही जे बँकेचं अकाउंट दिलं, IFSC कोड दिला, तो तुम्ही कोणाचा दिला? एक स्वतःचा दिला, वडिलांचा दिला, आईचा दिला की इतर पालकांचा दिलाय? तर हा 1, 2, 3, 4 अशी या ठिकाणी इथे 4 पाहिजे होतं. तर तिकडून डबल 3 झालेलं आहे. तर इथे 4 आहे. तर तुम्ही इथे तुमचा स्वतःचा असेल तर इथे चौकटीमध्ये 1 नंबर लिहा. फादरांचं म्हणजे वडिलांचं असेल 2 नंबर लिहा. आईचं असेल 3 नंबर. इतर पालकांकडे असेल तर तुम्ही या चौकटीमध्ये 4 नंबर लिहायचा आहे. आता तुम्ही म्हणाल हा अकाउंट नंबर, बँक IFSC कोड आमच्याकडे नसेल कोणाकडेच. असं होणार नाही. घरातल्या आई-वडील कोणाकडे तरी नक्कीच असणार आहे. परंतु मग आता हा नोट कशासाठी द्यायचा आहे? समजा बाय चान्स तुमच्यासाठी तुमचं नशीब असेल तर मार्च 27ला आपण जी एक परीक्षा फी भरणार आहोत. तर ती परीक्षा फी जर समजा बोर्डाने परत दिली, तर ती तुम्हाला तुमच्या अकाउंटवर जमा होईल. जर तुम्ही अकाउंट नंबर दिला नाही आणि बोर्डाने परीक्षा फी जर रिटर्न केली, तर ती अडकून पडेल आणि मग तुम्हाला तुमची पुढे नंतर धावपळ होईल. बाकीचे विद्यार्थ्यांना परीक्षा फी येऊन जाईल त्यांच्या अकाउंटवरती आणि तुम्हाला येणार नाही. बाय चान्स मिळाली तर तुमच्या नशिबाने. तर हे काही नसतं, कंपल्सरी नाहीये, की परीक्षा फी रिटर्न येईलच. पण ही का द्यायचा तर त्याच्याबद्दल माहिती मी तुम्हाला सांगितली. इन फ्युचरमध्ये जर समजा निर्णय झाला काही तरच हे आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे. तर अशा प्रकारे हा फॉर्म तुम्ही भरायचा आहे. तर आता आवश्यक असणारे तुमचे सब्जेक्ट कोड जे आहेत ते तुम्हाला मी त्याचा सेपरेट एक व्हिडिओ भरून पाठवतो. त्यानंतर बोर्डाची जे नावं आहेत त्यांचं एक पाठवतो. फॉर्म भरण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात ते पण मी या पुढील व्हिडिओमध्ये पाठवणार आहे. तर व्हिडिओ सर्वांनी पहा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सला हे फॉर्म भरण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा किंवा पाठवा. माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल
तर माझा चॅनल सबस्क्राईब करा. त्यानंतर बेलच्या चित्रावर टच करा आणि ऑल हा पर्याय निवडा.